बॉलिवूड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात तीन खान, ते म्हणजे सलमान, शाहरुख आणि आमिर। वेगवेगळ्या भूमिका किंवा वेगळेच विषय हाताळणारे चित्रपट या तीनही खान्सने आजवर केले खरे, पण इतरही असे बरेच अभिनेते होते ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्री आपल्या अभिनयाने आणि ॲक्शनने तरुण ठेवली। यातलंच एक नाव म्हणजे विशाल देवगण। कन्फ्यूज झालात? अहो, म्हणजे आपला सिंघम किंवा तुमचा लाडका विजय साळगावकर। आणि हे दोन्ही पात्र साकारणारा अभिनेता म्हणजेच अजय देवगण। तुम्हाला माहिती आहे का, अजय देवगणने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक चित्रपट केलेत, पण यातली एक खास गोष्ट म्हणजे अजय देवगणने तब्बल 9 वेळा बॉलिवूडमध्ये मराठी पात्र साकारले। अगदी डेब्यू चित्रपटातील अजय साळगावकर पासून सुरू झालेला मराठी कॅरेक्टरचा त्याचा प्रवास दृश्यम मधील विजय साळगावकर पर्यंत येऊन ठेपला। आज अजय देवगणच्या याच मराठी पात्र साकारलेल्या मूव्हीज बद्दल आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, कलाकृती मीडियामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। अजय देवगणचं बालपणापासूनच बॉलिवूडशी कनेक्शन होतं। त्याचे वडील म्हणजे वीरू देवगण हे ॲक्शन मास्टर, आणि त्यामुळेच लहानपणापासूनच कॅमेरा, ॲक्शन या सगळ्या गोष्टी अजय शिकला होता। आणि अभिनयाची वाट पकडून त्याने 1991 मध्ये फूल और कांटे या चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये दणक्यात एंट्री केली। त्याने डेब्यूमधूनच केलेली ही आयकॉनिक एंट्री आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल। पहिल्याच चित्रपटात अजयने मराठी पात्र साकारलं होतं, ज्याचं नाव होतं अजय साळगावकर। बॉलिवूडमध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टर्सची नावं ही त्यांची खास ओळख होण्याचा एक ट्रेंड होता, जो आजही कायम आहे। म्हणजे राहुल म्हटलं की आपल्याला आठवतो तो शाहरुख खान, प्रेम म्हटलं की सलमान खान। तसं अजय देवगणने आपल्याच नावाचा एक ब्रँड तयार केला आणि स्वतःची ओळख निर्माण केली। त्यात त्याने त्याचं नाव अजय हेच निवडलं। तर पुन्हा येऊयात अजयच्या मराठी कनेक्शनवर। अजय देवगण आणि मराठीचं एक वेगळंच कनेक्शन आहे। त्याची सासू मराठी, त्यामुळे बायकोमुळे घरात पंजाबी बरोबरच मराठी वातावरण आलंच। या सगळ्याचंच रिफ्लेक्शन अजयने साकारलेल्या बऱ्याच चित्रपटांमध्येही दिसलं। जसं मगाशी सांगितलं तसंच अजयच्या डेब्यू चित्रपटाची सुरुवात हीच एका मराठी कॅरेक्टरने झाली। त्यानंतर अजयने 2001 मध्ये आलेल्या तेरा मेरा साथ रहे या चित्रपटात राज दीक्षित हे पात्र साकारलं। या चित्रपटात त्याने मराठी कॅरेक्टर प्ले केलंच होतं, शिवाय चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी। अजय सोबत चित्रपटात सोनाली बेंद्रे, नम्रता शिरोडकर, दुष्यंत वाघ, रीमा लागू, शिवाजी साटम, जयंत सावरकर आणि स्वतः महेश मांजरेकर या मराठी कलाकारांनी सुद्धा काम केलं होतं। त्यानंतर 2024 मध्ये आलेल्या खाकी या चित्रपटात त्याने विलन यशवंत आंग्रे ही भूमिका साकारली। आणि मग आला आपल्या सगळ्यांचा आवडता सिंघम। रोहित शेट्टीने 2011 मध्ये सिंघम पासून कॉप युनिव्हर्स बॉलिवूडमध्ये आणलं। आता पोलीस म्हणजे मराठी माणूस हवाच, त्यामुळे अजय देवगणने साकारलेला बाजीराव सिंघम आणि हे मराठी पात्र इतकं लोकप्रिय झालं की आजही त्याची क्रेज वाढतेच आहे। त्याच वर्षात म्हणजे 2011 मध्येच रास्कल्स हा सिनेमा आला होता, ज्यात अजयच्या कॅरेक्टरचं नाव भगत भोसले असं होतं। एकीकडे बाजीराव सिंघम हे पोलीस पात्र साकारणारा अजय रास्कल्स चित्रपटात चोराच्या म्हणजे अगदीच उलट्या भूमिकेत आपल्याला दिसला होता। अजयने साकारलेल्या सिंघमच्या फीवरमधून आपण बाहेर येतच होतो तितक्यात 2015 मध्ये अजयने दृश्यम चित्रपटातून विजय साळगावकर हे स्ट्रॉंग मराठी कॅरेक्टर सादर केलं, आणि त्याच्या याच कॅरेक्टरनी आणि अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा बुचकळ्यात पडलं। मग 2020 मध्ये आला तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरचा ऐतिहासिक पट तानाजी द अनसंग वॉरियर, ज्यात अजयने सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका उत्कृष्टरित्या सादर केली। ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे, अजिंक्य देव, शिवराज वायकर अशा अनेक मराठी कलाकारांनी कामं केली होती। कथा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची होतीच, पण त्यांचं दिग्दर्शन ते अगदी माय भवानी हे गाणं अजय अतुल्य जोडीनेही केलं होतं। मग 2021 मध्ये आलेल्या भुज या चित्रपटात अजयने स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक ही भूमिका साकारली होती। आणि शेवटी 2024 मध्ये औरों में कहा दम था या चित्रपटात कृष्णा हे कॅरेक्टर त्याने प्ले केलं, ज्यात मराठमोळ्यात चाळ संस्कृतीत राहणारा कृष्णा आणि त्याचं आयुष्य चित्रपटात दाखवण्यात आलं होतं। यात तब्बू ही त्याची नायिका होती, आणि तब्बूच्या तरुणपणीची भूमिका सई मांजरेकर हिने केली होती। आजवर 100 पेक्षा अधिक चित्रपट अजय देवगण यांनी केले आहेत, पण त्यात त्याने मराठी कॅरेक्टर सादर करून चाहत्यांची विशेषच मनं जिंकलेत।
इतकंच नाही तर आपला माणूस या मराठी चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली होती आणि त्यात नाना पाटेकर यांच्या मुलाची भूमिकाही त्यांनी साकारलेली. एकीकडे सगळी खान मंडळी असूनही दुसरीकडे विविध पात्र साकारून आपलं स्वतःचं कलाविश्व आणि फॅन फॉलोईंग अजय देवगण याने केलं होतं आणि ते अजूनही तसंच आहे. चित्रपटांमधून हिंदीत अमराठीत असूनही मराठी पण जपणारा हा कलाकार आहे यात शंकाच नाही. अजय एक असा स्थिर गंभीर चेहऱ्याचा असूनही त्याने फूल और कांटे चित्रपट केला आणि ऑल द बेस्ट किंवा गोलमालची फ्रँचायझी असे विनोदी चित्रपटही केले. ॲक्शन आणि स्टंट हिरो अशी ओळख 1991 पासून आज अगदी 2025 पर्यंत कायम ठेवून अजय ते विजय ही नावं वेगळी असली तरीसुद्धा साळगावकर हे आडनाव कायमस्वरूपी प्रेक्षकांना लक्षात राहील अशा तगड्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. अशा या अजय देवगणला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. अजय देवगणचा कोणता सिनेमा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.